एका स्त्रीच्या हातामध्ये असतं तिचं परिवार घडवणं, तिचं गाव घडवणं, तिचा देश घडवणं, हे एका स्त्रीच्या हातामध्ये असतं. आपल्याकडे म्हटलं जातं एक शिकलेली आई आणि ती घरादाराला पुढे ने, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगात उद्धारी. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. घरातील स्त्री जर सुसंस्कृत असेल, घरातील स्त्री जर शिकलेली असेल तर कुटुंब सधन बनतं, चांगले मुलं घडतात. पण स्त्रिया जर त्या एखाद्या घरातील स्त्री जर पाप कर्म करणारी असेल, वाईट वागणारी असेल, आपला पती सोडून जर परपुरुषाचे विचार तिच्या मनामध्ये येत असतील तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही त्या पापिनीला. कारण फार फार मोठा दंड सांगितलेला आहे. तिने आपल्या पतीला सोडून महादेवाची सुद्धा पूजा करू नये असं शास्त्र सांगतंय. कारण तिच्यासाठी सगळ्यात मोठा देव तिचा नवरा आहे. तिच्यासाठी दुसरा धर्मच सांगितलेला नाही. तुकोबराया सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पतीची सेवा ही सगळ्यात मोठा परमार्थ आहे, सगळ्यात मोठी पूजा आहे. तुम्ही नाही देवळात गेले जाऊ नका. नाही तर नवरा म्हणला अगं चपाती करून दे, ती म्हणती थांब महादेवाला पाणी घालून येते. तू तिकडं उपाशी आणि इकडं महादेवाला एक लोटा जल सभी समोशाओं का हल. इकडे एक लोटा जल व्हायला आली पण घरचा महादेव उपाशी. नाही, पतीची सेवा, पतीवरतीच आपल्या पतीवरतीच तिने प्रेम करावं, आपल्या पतीचीच तिने सेवा करावी. स्त्री व्यभिचारी वागली तर तिची सर्व पिढी व्यभिचारी ठरते. आणि म्हणून बाष्कल गावातल्या स्त्रिया सुद्धा व्यभिचारी, जार कर्म करणाऱ्या, वाईट कर्म करणाऱ्या. पण हा बिंदुक होता ना त्याची पत्नी मात्र याला अपवाद होती, चांगली होती ती. तिचं नाव होतं चंचुला. चांगली होती, चांगलं वागणारी होती. पण तिचा पती जो आहे, बिंदुक जो आहे, तो वाईट कामामध्ये लागला, वाईट संगतीमध्ये लागला, वाईट कर्म करायचा आणि पैसे कमवून आणायचा. एक दिवस ती चंचुला पाणी आणण्याकरता डोक्यावरती हंडा घेतला आणि पाणी आणण्याकरता निघाली. पाणी आणण्याकरता निघाल्यानंतर थोडा जंगलातून जावं लागायचं. जात असताना तिने एका स्त्रीला आणि एका पुरुषाला ते कुकृत्य करताना बघितलं आणि तिच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण झाली, वाईट विकार निर्माण झाले. आणि सगळंच गाव ह्या गोष्टी करतंय, मग मी का करू नये. या गोष्टीमुळे चंचुला सुद्धा त्या वाईट वृत्तीमध्ये वाहवत गेली. ती सुद्धा पापिनी झाली, पाप करायला लागली. घरामध्ये तिच्या आता परपुरुष येऊ लागले. तिचा पती बाहेर गेला की ती दुसऱ्या पुरुषांना घरामध्ये बोलवायची आणि त्यांच्याकडून धन घेऊन आपल्या शरीराचा व्यापार तिने सुरू केला. एके दिवशी तिच्या नवऱ्याने तिला बघितलं, दुसऱ्या पुरुषाबरोबर बघितलं, परंतु तोही तेच काम करणारा होता. त्याच्यामुळे त्याने सांगितलं काही अडचण नाही, मीही दुसऱ्या स्त्रियांकडे जातो, तुझ्याकडेही दुसरे पुरुष येतात, परंतु आपण याच्यातून भरपूर धन कमवू आणि भरपूर श्रीमंत हो. इतकं पापी गाव होतं ते. आणि ही कलियुगाची स्थिती आहे महाराज. आज कलियुगामध्ये तेच चाललंय, कलियुगाचा वारा लागलाय. लोक बेईमान झालेत, कसेही वागायला लागले. जग असं झालंय, बेईमान झालंय. कलियुगाचा वारा अत्यंत भयानक. पाप कर्म करू लागले लोक, जार कर्म करू लागले. व्यापार सुरू केला. अनेक दिवस तिने ते काम केल्यानंतर त्या बिंदुकाला एक व्याधी जडली, आजार जडला. आणि त्या बिंदुकाला आजार जडला आणि तो बिंदुक त्याचा मृत्यू झाला, तो मेला. बिंदुक मेल्यानंतर चंचुला एकटी राहिली. अनेक दिवस त्या गावामध्ये राहिली, परंतु तिला वीट आला त्या कार्याचा, म्हणून तिने ते गाव सोडलं. बाष्कल गाव सोडलं आणि गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी आली. गोकर्ण महाबळेश्वर नाव आपण ऐकलं असेल. नुसतं महाबळेश्वर नाही, आपण फिरायला जातो ते महाबळेश्वर नाही. हे गोकर्ण महाबळेश्वर तामसी लोकांचं गाव होतं, जिथे तामसी लोक राहायचे. आणि तो भागही तो गोव्याच्या साईडचा येतो. आता गोव्याला जर लोक गेले तर मग त्यांचे कपडे, त्यांचं खाणं, त्यांचं राहणं आपण कल्पना करू शकत नाही. आपल्या म्हातारा न्यायला पाहिजे टेम्पो वरती.
तोच एरिया येतो गोव्याचा, गोकर्ण, महाबळेश्वर, तोच भाग. ते लोक तामसी वृत्तीचे, त्यांना लाज लज्जा शरम बिरम हे त्यांच्याकडे पाहायला पण भेटत नाही. सगळं सगळं विकलंय त्यांनी. आपले येडे इकडे चला चला वृंदावनला, चला काशीला, चला मथुरेला, ते म्हणते नाही आम्हाला गोव्याला जायचंय. गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी ती चंचुला गेली. गाव सोडलं होतं, पापी वृत्ती करून धन कमवलेलं होतं. नवरा आता मेलेला होता. एकटी त्या ठिकाणी फिरत होती. फिरत असताना एका मंदिरामध्ये एक बाबा शिवकथा करत होते. पुराण चालू होतं त्यांचं. श्रावण मास चालू आहे आणि श्रावण मासामध्ये त्यांची शिवकथा त्या ठिकाणी सुरू आहे. चंचुलेच्या कानावरतीही त्या शिवकथेचे शब्द पडू लागले आणि त्या कथेमध्ये ते पुराणिक बाबा बोलत होते की कोणतं पाप केल्याने कोणता नरक प्राप्त होतो. मनुष्य देहाला आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. स्त्रियांचा व्यभिचार त्यांना कोणती शिक्षा देतो, कोणता दंड प्राप्त होतो, हे तिने कथेमध्ये ऐकलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले की कलियुगामध्ये येऊन आजपर्यंत भगवंताचं चिंतन केलं नाही, कलियुगामध्ये येऊन आजपर्यंत भगवंताचं नाव घेतलं नाही, पण कलियुगामध्ये येऊन पापाचा आश्रय मी घेतलाय, पाप केलंय मी जीवनामध्ये. पुराणिकाची कथा संपली. पुराणिक बाहेर आले, पुराणिक निघाले कथा सांगणारे. ही पळत गेली आणि त्या पुराणिकाचे पाय धरले. स्वामी माझा उद्धार करा, मला तारा, मी पापिनी आहे, पाप कर्म करणारी आहे, जीवनामध्ये अनेक पाप केले, पण माझा उद्धार तुम्ही करा. सर्व वृत्तांत तिने त्या महाराजांना ऐकवला. तिला वाटलं कदाचित हे माझा स्वीकार करणार नाहीत, हे मला उपदेश करणार नाही, कारण मी पापिनी आहे. पण जे खरे संत असतात, जे खरे साधू असतात, ते कुणालाही नाकारत नाही. कुणीही यायचं त्यांच्याकडे आणि शुद्ध होऊन जायचं. त्या पुराणिकांनी सांगितलं आजपर्यंत अनेक पाप कर्म तू केली असतील, परंतु जोपर्यंत तू इथे आहेस ना, तोपर्यंत ही शिवकथा तू श्रवण कर. शिवकथा तुझा प्रत्येक पाप धुवून टाकेल. शिवकथा तुझा उद्धार करेल. शिवकथा तुला माता पार्वतीचं सानिध्य प्राप्त करून देईल. फक्त तू अनन्य भावाने श्रवण कर. अशा पद्धतीने श्रवण कर की जशी एखादी लेक जेव्हा सासरी नांदण्यासाठी निघते आणि सासरी नांदण्यासाठी निघाल्यानंतर जेव्हा माहेर सोडताना तिच्या अंतःकरणामध्ये जो वियोग होतो, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे, पुन्हा पुन्हा परतून बघते. जे दुःख त्या मुलीला होतं, जो भाव तेव्हा त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये असतो ना, त्या भावाने तू कथा श्रवण कर. पाण्यातला मासा जर पाण्यातून बाहेर काढला तर पाण्याविना जसा तो तळमळतो, तेवढी तळमळ कथेविषयी तुझ्या अंतःकरणामध्ये जागृत ठेव, तेव्हा ती कथा तुझा उद्धार करेल. तिने प्रार्थना केली, महाराज तुम्ही मला शिवकथा ऐकवाल का? महाराजांनी सांगितलं श्रावण मास प्रारंभ झालेला या शिवालयामध्ये आता महिनाभर शिवकथा होणार आहे आणि तू ती कथा श्रवण कर. चंचुलाने महिनाभर शिवकथा श्रवण केली. महिनाभर शिवकथा श्रवण केल्यानंतर ती चंचुला आयुष्य मर्यादा संपली. परंतु त्या चंचुलेसाठी साक्षात भगवान महादेव गोकर्ण महाबळेश्वराला आले. आजही तुम्ही तिथे जाऊन त्या शिवलिंगांचं दर्शन घेतलं तर प्रभू तिथे साक्षात आलेले आहेत आणि त्या चंचुलेचा उद्धार भगवान शिवजींनी केलेला आहे. शिवकथेने त्या पापिनी चंचुलेला कैलासाची प्राप्ती करून दिलेली आहे. चंचुला कैलासामध्ये गेली आणि माता पार्वतीची सखी झाली. पार्वती मातेची सेवा करू लागली, पार्वती मातेच्या सोबत राहू लागली. परंतु तिला सगळं काही स्मरण होतं की आपण कसं वागलोय, आपला पती, आपला सगळं काही गाव सगळं आठवत होतं. पण ती अशा वृत्तीतली होती, वाईट असू द्या चांगला असू द्या, पण माझा पती आता कुठे असेल हा विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिने पार्वती मातेला प्रश्न केला, मैया माझा नवरा आता कुठे आहे, माझा पती कुठे आहे, तो कोणत्या स्थितीला प्राप्त झालेला आहे.
कारण मला माहिती आहे की बाष्कल गावामध्ये राहत होता, पापी गाव आहे आणि त्या गावामध्ये राहतोय म्हणजे निश्चित त्याची दुर्गती झाली असेल. कोणत्या गतीला गेलाय, कुठे माझा पती? पार्वती मातेने आपले नेत्र बंद केले. 2 मिनिट ध्यान लावल्यानंतर पार्वती मातेने सांगितलं की तुझा जो पती आहे तो विंध्य पर्वतावरती पिशाच होऊन फिरतो आहे. त्याला शांती भेटलेली नाही, कारण भेटणार तरी कशी? आयुष्यभर पाप केलेले. विंध्य पर्वतावरती पिशाच होऊन फिरतो आहे, भटकतो आहे. आपल्या पतीची ही गती झाली, आपल्या पतीची ही अवस्था झाली हे चंचुलेने ऐकलं आणि चंचुलेला दुःख झालं. आणि चंचुलेने पुन्हा माता पार्वतीला विचारलं की मेलेल्या माणसाला की जो आयुष्यभर पाप कर्म करून पिशाच झालेला आहे, आयुष्यभर पाप करून जो भूत पिशाच योनी त्याला प्राप्त झाली, जो भटकतोय, अशा भूत पिशाच झालेल्या माणसाला मुक्ती देणारं साधन नाही का एखादा? असा एखादा उपाय नाही का? तो मेलेल्याला मुक्ती देईल. जिवंत माणसाला तारेल यात नवल नाही, मेलेल्याला मुक्ती देईल. माता पार्वतींनी सांगितलं त्याला मोक्ष शिवकथा देऊ शकते, शिवमहापुराणच त्याला मोक्ष देऊ शकतं. तिने प्रार्थना केली, माता काहीतरी व्यवस्था करा आणि माझ्या पतीला ही शिवपुराण कथा ऐकवा, ही शिवपुराण कथा त्याच्या कानावरती पडावी, एवढी कृपा करा. माता पार्वतींनी चंचुलेच्या प्रार्थनेवरून गंधर्व राजांना बोलावलं आणि गंधर्व राजांना विंध्य पर्वतावरती जाऊन त्या पिशाच्याला शिवकथा ऐकवण्याची आज्ञा केली. गंधर्वराज त्या विंध्य पर्वतावरती गेले, त्या पिशाच्याला शिवमहापुराण कथा ऐकविली आणि ती शिवमहापुराण कथा ऐकवल्याने बिंदुक नावाच्या पाप्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. म्हणजे जिवंत माणसाला उद्धार करेल यात नवल नाही. भूत पिशाच योनीला गेलेल्यांची सुद्धा मुक्तता करून देणारी कथा आहे ही शिवपुराण कथा. बोलिये शिवशंकर भगवान की जय.